नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2026 मधील अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी निवडणूक आयोगाकडून आलेली आहे. आणि ती अपडेट म्हणजे राज्य निवडणूक आयोगाने नुकतंच आज या ठिकाणी परिपत्र काढलेलं आहे की ग्रामपंचायत निवडणुकीची मतदार यादीचा कार्यक्रम या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. तो कार्यक्रम कशा पद्धतीने होणार आहे, याचबरोबर या परिपत्रकात काय दिलेलं आहे ते अतिशय बारकाईने या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन आले असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा. अतिशय महत्त्वाची माहिती सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी हे परिपत्रक काढलेलं आहे. या अगोदर तुम्ही पाहिलेलं आहे मित्रांनो, ग्रामपंचायत निवडणूक 2026 करता या अगोदर या ठिकाणी प्रभाग रचना झालेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्याचं आरक्षण सुद्धा या ठिकाणी जाहीर झालेलं आहे, अंतिम झालेलं आहे. आता अतिशय महत्त्वाचा टप्पा म्हणजे या ठिकाणी मतदार यादी कशी तयार होणार आहे याचा कार्यक्रम या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. चला तर मग बघूया आपण या परिपत्रकात काय दिले ते. या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, राज्यातील बिगर अंशतः अनुदानित क्षेत्रातील सन 2024-2025 मध्ये मुदत संपलेल्या व सन 2026 या कालावधीत मुदत संपणाऱ्या नवनिर्वाचित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी संगणकीय प्रणालीद्वारे राबवण्याचा मतदार यादीचा कार्यक्रम. या ठिकाणी बघू शकता, ही या ठिकाणी संगणकीय प्रणालीद्वारे मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. या ठिकाणी बघू शकता, हा विषयचा आपण या ठिकाणी वर वाचलेला आहे, तोच विषय या ठिकाणी देण्यात आलेला आहे. खाली बघूया, या ठिकाणी या परिपत्रकातील महत्त्वाचे मुद्दे तेवढेच आपण पाहणार आहोत. या ठिकाणी बघू शकता मित्र, किती ग्रामपंचायती आहेत तर 15,245 ग्रामपंचायतीपैकी सुमारे 15,155 ग्रामपंचायती प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ती जिल्हाधिकारी महोदयाकडून या ठिकाणी प्राप्त सुद्धा झालेली आहे आणि ती अंतिम अधिसूचना प्रसिद्ध सुद्धा करण्यात आली आहे 10/7/2026 रोजी. या ठिकाणी बघू शकता. आणखी या ठिकाणी महत्त्वाचं काय आहे ते आपण खाली बघूयात. अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. ग्रामपंचायत निवडणुकीची या ठिकाणी रणधुमाळी आता सुरू झालेली आहे. या ठिकाणी बघू शकता, अत्यंत महत्त्वाचा हा असा विषय आहे. या ठिकाणी बघू शकता मित्र, आता या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम राबविणे आवश्यक आहे. या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक 15/7/2026 आदेशान्वये दिनांक 15/4/2026 ही तारीख लक्षात ठेवा. 15/4/2026 रोजी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी वापरण्यात येणार आहे. या ठिकाणी या निवडणुकीकरता 15/4/2026 रोजीची विधानसभेची जी यादी आहे ती यादी अंतिमतः या ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदार यादी कार्यक्रमाकरता वापरण्यात येणार आहे. म्हणजे सध्या जे काही यादी असेल ती यादी न वापरता 15/4/2026 रोजी जी असेल ती यादी वापरण्यात येणार आहे. या ठिकाणी बघू शकता, एक नंबरचा मुद्दा काय दिलाय, मतदार यादी कार्यक्रमाची व्याप्ती. या ठिकाणी हा विषयामध्ये आपण वाचलेलाच आहे. या ठिकाणी बघूया, नवनिर्मित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी अस्तित्वात असलेली महाराष्ट्र विधानसभेची मतदार यादी वापरण्यात यावी. या निवडणुकीसाठी संगणकीय प्रणालीद्वारे मतदार याद्या तयार करण्यात येणार आहेत. या निवडणुकीसाठी संगणकीय प्रणालीद्वारे मतदार याद्या तयार करण्यात येणार आहे आणि ती यादी 15 एप्रिल 2026 या ठिकाणी वापरण्यात येणार आहे. या ठिकाणी बघू शकता, संगणकीय प्रणाली कोणती आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ते आपल्यासाठी तेवढं काही महत्त्वाचं नाही आहे, ते ऑफिशियल या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आपण खाली बघूया आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे ते. या ठिकाणी बघू शकता, हा कार्यक्रम आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. या तिसरा नंबरचा मुद्दा बघू शकता, मतदार यादीचे प्रभागनिहाय विभाजन करण्याच्या कार्यक्रमास खालीलप्रमाणे राहील. मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक या ठिकाणी बुधवार कोणता तर 15 एप्रिल 2026 आपण वर पाहिलेला आहे. मतदार यादी या ठिकाणी ग्राह्य कोणती धरण्यात येईल, 15 एप्रिल 2026 ची ग्राह्य धरण्यात येईल. या ठिकाणी एक नंबरचा मुद्दा बघू शकता, प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक कधी आहे तर शुक्रवार 24/7/2026 रोजी या ठिकाणी प्रारूप मतदार यादी म्हणजे त्या ठिकाणी जी काही मतदार यादी तयार केली असेल तिची प्रारूप मतदार यादी म्हणून या ठिकाणी प्रसिद्धी 24/7/2026 रोजी शुक्रवारी या ठिकाणी करण्यात येणार आहे. आणि 2 नंबरचा मुद्दा बघू शकता, त्या यादीवर जर कोणाच्या हरकती असतील तर त्या ठिकाणी हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी या ठिकाणी बघू शकता, शुक्रवार 24/7/2026 ते बुधवार 29/7/2026 पर्यंत असणार आहे. या कालावधीमध्ये तुम्ही या ठिकाणी या यादीवर जे काही हरकती जर तुमच्या काही असतील तर ते कार्यालयामध्ये दाखल करू शकता. तिसरा या ठिकाणी मुद्दा बघू शकता, अत्यंत महत्त्वाचा आहे, प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे. या ठिकाणी अंतिम मतदार यादी मंगळवारी 4/8/2026 म्हणजे 4 ऑगस्ट 2026 रोजी या ठिकाणी अंतिम मतदार यादी या ठिकाणी जाहीर करण्यात येणार आहे, प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या ठिकाणी बघू शकता, कोणता आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा मुद्दा आणखी या ठिकाणी खाली आहे.
या ठिकाणी 5व्या नंबरचा मुद्दा बघू शकता, प्रारूप प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करणे. प्रारूप प्रभागनिहाय मतदार यादीवर मतदार व नागरिकांकडून काही जर हरकती आणि सूचना मागवण्यासाठी प्रारूप मतदार यादी या ठिकाणी 24/7/2026 रोजी व्यापक प्रसिद्धी या ठिकाणी देण्यात यावी. याचबरोबर या ठिकाणी बघू शकता तुम्हाला कसल्या प्रकारच्या हरकती तुम्हाला घेता येतील या ठिकाणी या 6व्या नंबरच्या मुद्द्यामध्ये दिलेला आहे. 6वा नंबरचा मुद्दा बघू शकता, प्राप्त झालेल्या हरकती व सूचना विचारात घेऊन प्रभागनिहाय मतदार यादी अंतिम करणे. त्यामध्ये 6.1 मध्ये बघू शकता 24/7/2026 ते 29/7/2026 पर्यंत प्राप्त झालेल्या हरकती व सूचनावर नियमाप्रमाणे विचार करून प्रभागनिहाय मतदार यादी अंतिम करण्यात यावी व प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचनावर फक्त पुढील प्रमाणे सुधारणा व दुरुस्ती करण्यात येईल. म्हणजेच या ठिकाणी तुम्ही जे काही हरकती किंवा सूचना जर दिलेल्या असतील या कालावधीमध्ये तहसील कार्यालयात दाखल केलेल्या असतील त्यावर खालील प्रमाणे जर मुद्देनिहाय तुम्ही पाहिलं तर एवढ्याच त्या ठिकाणी सुधारणा आणि दुरुस्ती करता येतील. 1 नंबरचा मुद्दा बघू शकता, लेखनिकाच्या काही चुका. म्हणजेच या ठिकाणी यादी करत असताना जर काही चुकीचं या ठिकाणी जर झालेलं असेल तर ते. त्याचबरोबर 2 नंबरचा मुद्दा बघू शकता, दुसऱ्या प्रभागातील चुकून अंतर्भूत झालेले मतदार. म्हणजे 2 नंबरचा मुद्दा असा आहे की या ठिकाणी 1 नंबरच्या प्रभागामध्ये जर तो व्यक्ती पाहिजे असेल आणि चुकून दुसऱ्या प्रभागात गेला असेल तर ते त्या ठिकाणी तुम्हाला दुरुस्त करता येईल. त्याचबरोबर तिसरा मुद्दा बघू शकता, तिसरा मुद्दा बघू शकता, संबंधित प्रभागातील विधानसभा मतदार यादीत मतदारांची नावे असूनही ग्रामपंचायतीच्या संबंधित प्रभागाच्या मतदार यादीमध्ये नावे वगळण्यात आली असल्यास अशा मतदारांची नावे ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय मतदार यादीत समाविष्ट करणे. तिसरा मुद्दा या ठिकाणी समजून घ्या की तुमचं 15 एप्रिल 2026च्या विधानसभा यादीमध्ये नाव आहे, परंतु तुमच्या गावातल्या जे काही प्रभाग असतील, 3 असतील, 4 असतील, 5 असतील, त्या कोणत्याही प्रभागात जर नाव आलेलं नसेल तर ते या ठिकाणी ते सुद्धा तुम्हाला ज्या प्रभागात असेल त्या प्रभागामध्ये तुम्हाला दुरुस्त करून टाकता येईल. हे 3 मुद्दे जर असतील तरच तुम्हाला या ठिकाणी दुरुस्ती तुमची मान्य होईल किंवा तुम्हाला करता येईल. या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी 6.2 हा ऑफिशियल आहे की यासाठी 3/8/2026 पर्यंत कंट्रोल 4 प्रोसेस करून अंतिम मतदार यादी तयार करणे. आणि या ठिकाणी चौथा मुद्दा आपल्यासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे की अंतिम मतदार याद्या अधिनियमातील तरतुदीनुसार अधिप्रमाणित करून त्याबाबतची सूचना दिनांक 4/8/2026 रोजी केलेल्या पद्धतीने प्रसिद्ध करण्यात यावी. या ठिकाणी बघू शकता 8व्या नंबरचा मुद्दा आहे, कुठे कुठे या ठिकाणी तुम्हाला प्रारूप यादी आणि अंतिम प्रभाग निहाय मतदार यादीस व्यापक प्रसिद्धी द्यायची आहे. तर 1 नंबरचा बघू शकता मुद्दा, ग्रामपंचायत, तलाठी सज्जा, मंडळाधिकारी, पंचायत समिती, तहसील कार्यालयातील सूचना फलकावर. त्याचबरोबर दुसरा मुद्दा, स्थानिक वर्तमानपत्रे. त्याचबरोबर तिसरा मुद्दा, स्थानिक केबल टीव्ही. या ठिकाणी तुम्हाला प्रारूप मतदार यादी असेल किंवा अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी असेल त्याची प्रसिद्धी या ठिकाणी द्यायची आहे. या ठिकाणी 9वा मुद्दा बघू शकता, वरील सूचनाप्रमाणे आयोगाने अधिसूचित केलेल्या दिनांकास अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीचे ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात विभाजन विहित मुदतीत व बिनचूक करण्याची जबाबदारी कोणाची आहे या ठिकाणी बघू शकता. तर ती जिल्हाधिकारी महोदय आणि तहसीलदार महोदय यांची राहील. म्हणजेच या ठिकाणी बिनचूक प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याची जबाबदारी तहसीलदार महोदय आणि जिल्हाधिकारी महोदय यांची राहील. त्याचबरोबर या ठिकाणी 12वा मुद्दा बघू शकता, सदर प्रभागनिहाय मतदार यादीचा कार्यक्रम आयोगाने निर्धारित केलेल्या कालावधीतच पूर्ण होईल याची दक्षता संबंधित जिल्हाधिकारी महोदय यांनी या ठिकाणी घ्यायची आहे, असे या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाकडून या परिपत्रकाद्वारे कळवण्यात आलेलं आहे. या ठिकाणी बघू शकता आपण जे काही वरी कार्यक्रम वाचलेला आहे तोच कार्यक्रम या ठिकाणी देण्यात आलेला आहे की प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी या ठिकाणी कधी प्रसिद्ध होणार आहे तर 24/7/2026 रोजी होणार आहे. हरकती आणि सूचना कधी दाखल करायच्या तुम्हाला तर 24/7/2026 ते 29/7/2026 पर्यंत हरकती सूचना दाखल करायच्या आहेत. आणि प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध कधी होणार आहे तर 4 ऑगस्ट 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. चला तर मित्रांनो, हे होते राज्य निवडणूक आयोग याच्याकडून या ठिकाणी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक करता काढण्यात आलेले परिपत्रक, अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक. या ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीचा अंतिम टप्पा असे म्हणता येईल आपल्याला की मतदार यादी कार्यक्रम या ठिकाणी जाहीर झालेला आहे. म्हणजेच आता लवकरच या ठिकाणी निवडणूक सुद्धा होऊ शकते. चला तर मित्रांनो, हा होता ग्रामपंचायत संबंधित अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.